माणगाव तालुक्यातील देवकोंड धबधबा दुर्घटनेच्या मुळाशी जाऊन प्रशासनाचे उघडे पडलेले रूप आम्ही सातत्याने जनतेसमोर आणले आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या कडक आदेशापासून ते दुर्घटना घडण्यापूर्वी तहसीलदारांना सतर्क करण्यापर्यंतच्या सर्व बाबी रायगड प्रतिबिंबाने पुराव्यासह मांडल्या. परंतु इतका मोठा प्रशासकीय गोंधळ समोर आणूनही इथल्या सुस्त शासकीय यंत्रणेला काहीच फरक पडलेला नाही, असे धक्कादायक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेत 2 तरुणांचा नाहक बळी गेला. यानंतर पोलीस प्रशासनाने प्रांताधिकाऱ्याच्या मूळ आदेशाचे पालन करण्यात आलेली स्वतःची चूक लपवण्यासाठी घाईघाईने 21 पर्यटक आणि एजंट आणि गाईडसह गुन्हे दाखल केले. एवढेच नव्हे तर 2 दिवसानंतर सोशल मीडियावर जाहिराती करून पैसे कमवणाऱ्या 7 इंस्टाग्राम अकाउंट धारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पण मूळ प्रश्न उरतोच, या मुख्य दोषी नक्की कोण? पर्यटकांवर आणि इंस्टाग्राम रील बनवणाऱ्यांवर कारवाई करणारे पोलीस मूळ जबाबदारी असलेल्या बड्या अधिकाऱ्यांना का पाठीशी घालत आहेत? पाहूयात आमचा हा थेट जाब विचारणारा विशेष रिपोर्ट. देवकुंड दुर्घटनेत सर्वात मोठी नैतिक आणि प्रशासकीय चूक झाली आहे ती म्हणजे तालुक्याचे प्रमुख असलेल्या तहसीलदारांची. धबधब्यावर मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे तिथे कडक दक्षता घेण्यात यावी अशी पूर्वकल्पना स्थानिक पत्रकारांनी या तहसीलदारांना आधीच दिली होती. तालुक्याचे प्रमुख म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी होती की त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करायला हवी होती, चोख बंदोबस्त लावायला हवा होता. परंतु माननीय तहसीलदारांनी एसी केबिन मध्ये बसून केवळ ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून विचारणा केली आणि त्याच्या माहितीवर डोळे झाक विश्वास ठेवला. जर तालुक्याच्या प्रमुखांनी अशी हलगर्जी दाखवली असेल तर त्यांना या दुर्घटनेचे मुख्य दोषी का मानू नये? या दुर्घटनेला जितकी तहसीलदार आणि पोलीस जबाबदार आहेत, तितकाच पाटबंधारे विभाग आणि वन विभाग देखील जबाबदार आहे. देवकुंड धबधब्याचा परिसर हा भिरा धरणाच्या क्षेत्रात येतो. याच भिरा धरणातून टाटा पॉवर सारख्या अत्यंत महत्वाचा विद्युत प्रकल्प चालवला जातो. शासकीय नियमानुसार या धरणाच्या 500 मीटर आवारात पार्किंग करणे आणि कोणती रहदारी ठेवण्यास कायद्याने सक्त मनाई असते. असे असतानाही पाटबंधारे विभागाने या ठिकाणी सुरक्षेची गस्त न घालता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. केवळ आर्थिक फायद्यासाठी या प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटकांची वाहने आणि गर्दी होऊ दिली गेली, असा थेट आरोप आता केला जात आहे. दुसरीकडे वन विभागाने आपल्या हद्दीत गस्त घालणे तितकेच महत्वाचे होते. मात्र या दोन्ही विभागांनी वेळेवर आपली जबाबदारी झटकून सर्व खापर पोलीस प्रशासनावर ढकलून दिले आहे आणि स्वतः नामनिराळे झाले. हवामान खात्याचा इशारा होता, प्रांताधिकाऱ्यांचे आदेश होते, पत्रकारांनी दिलेली पूर्वकल्पना देखील होती. तरी महसूल विभाग, पाटबंधारे विभाग आणि वन विभागाने दाखवलेल्या या ढिसाळ कारभारामुळेच 2 तरुणाचा नाहक बळी गेला. आता पोलीस केवळ पर्यटक आणि इंस्टाग्राम धारकांवर गुन्हे दाखल करून मूळ माशांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, की स्वतःची कातडी वाचवण्यासाठी सर्व विभाग एकमेकांवर बोट दाखवत आहेत? या सर्व विभागांच्या प्रमुखांवर गुन्हे दाखल कधी होणार, हाच खरा सवाल आहे. प्रशासनाने किती हात झटकले तरी रायगड प्रतिबिंब शांत बसणार नाही. या दुर्घटनेच्या मुळाशी जाऊन पर्यटकांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या मुख्य स्थानिक एजंटचा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत.